चला तर मित्रांनो, आज मी तुम्हाला शेणखताविषयी माहिती देणार आहे. बघा, ट्रॅक्टरचं ट्रॉली शेणखत भरीत आहे. बघा, शेणखताचा वापर जास्त प्रमाणात शेतकरी करतात. बघा, शेणखत किती भारी आहे. त्याच्यामधनं वाफा निघत आहेत मित्रांनो. व्यवस्थित पाला झालेला आहे शेणखताचा. एक नंबर खत आहे मित्रांनो. शेतकरी लोक खताचा वापर करतात, सामान्य लोक करीत नाहीत. मित्रांनो, ह्या शेणखताला वेगवेगळ्या देशामध्ये आपल्या भारताकडे चांगल्या प्रमाणात मागणी आहे मित्रांनो, हे शेणखत पूर्वीचे लोक आपल्या घरामध्ये सारवण्यासाठी व घराच्या बाहेर अंगणामध्ये सडा सारवण करण्यासाठी वापरत. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला माहीत नाही, जुने लोक ह्या शेणाचा कसा उपयोग करायचे कुणाला माहीत नाही. मी सांगतो, ठराविक जणांना माहीत असेल. मित्रांनो, आपल्या शेतामध्ये जनावरे गुरे असतात, कोंबड्या असतात. आधीचे लोक काय करीत होते, ज्या टायमाला त्यांना अंड उकडून खायचं होतं किंवा खायचं असेल, त्या टायमाला ह्या शेणामध्ये अंड्याच्या गोल भागाला चौकडनं शेण लावून तो इस्तवामध्ये टाकत होते आणि थोड्या टायमाने ते बाहेर काढल्यानंतर एकदम अंड आतनं बॉईल व्हायचं. मित्रांनो, असं त्या काळामध्ये घरामध्ये शेणाने सारवण काढत होते, हे करत होते. त्या टायमाला कुठलाही रोगराई काहीही नव्हती मित्रांनो. आता बघा, एवढे घर भारी असून सध्या रोगराई पसरू लागली. मित्रांनो, हे शेण लोकांसाठी आयुर्वेदिक होते. आणि दुसरी गोष्ट, ह्या शेणाचा वापर जास्त करून आपली चूल पेटवण्यासाठी व स्वयंपाक करण्यासाठी जाळण्यासाठी उपयोग होत होता. हा या शेणाचा, याच्या गौऱ्या करून वाळवून ठेवत असत लोक वर्षभरात पुराण असं. मित्रांनो, शेण घरात ज्या टायमाला सारीत होते तो रोगराई होत नव्हती. आता बघा मित्रांनो, फरची एवढी भारी असून सध्या घरामध्ये रोगराई पसरते. त्यामुळे माणसाला चांगलं होतं पहिल्या काळामध्ये. मित्रांनो, जास्त काय सांगत नाही, तुम्हाला माहीतच असेल कसे चांगले होते ते.